आज मी बनवणार आहे पराठे. तर ह्याचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करावा म्हणून थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला, इकडं बघा बटाटे पण उकडून घेतल्यात. आता हे सगळी सोलायच्यात बघा. बटाटे अजून लय गरम आहेत, आताच पाण्यातनं काढल्यात म्हणून थंड होण्यासाठी ठेवल्यात. तोपर्यंत सामान दाखवा म्हणलं. घेतलेलं तर कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, थोडीच घेतली, मुलांसाठी तिखट काय जमत नाही. अद्रक घेतलं थोडं, कांदा एक चिरून बारीक घेतला चिरून, आणि लसूण घेतलाय, आणि इथं टोमॅटो पण चिरून घेतले. जिरे तर नाही म्हणून काय जिरे काय घेतले नाही. जिरे पण पाहिजे होते पण संपले. तर आधी बटाटे सोलून घेते, आणि कोणी कोणी सगळं असं अख्खंच टाकतं. लसूण ठेच, मिरची बारीक करून, म्हणजे चिरून मी काय असं टाकणार नाही बारीक करून. मी सगळं बारीक करणार आहे मिक्सरला. असे तुकडं बारीक करून काय टाकणार नाही, मुलं खात नाहीत, त्याच्यामुळं सगळं पेस्ट करून घेणार आहे. ह्याच्या आधी तेल तापाय ठेवलं होतं कढईमध्ये. तेल कसलं तापलंय बघा. कढई पण अशी इतकं लाल लाल तापली पहिल्यांदा. आता मोहरी टाकून घेते बघा. तेलामध्ये मोहरी टाकून घेतली. तेल जरा थोडंसं थंड झालं, गॅस लय बारीक केला होता मी. तर चांगलं आपल्याला मोहरी तडतडून द्यायची, म्हणजे ते कचकच लागत नाही दाताखाली आले तरी. आणि इकडं थोडासा लसूण पण ठेचून टाकलाय बघा इथं. आणि बाकीचं मग सगळं बारीक करून घेणार आहे. आणि आता कांदा पण टाकायचा आहे. लसूण लय करपून काय देत नाही, तर कांद्याबरोबर अजून करपून जातोय लसूण. कांद्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेतला, लसूण पण टाकलाय बघा. आधी जिरेच नाही आहे टाकायला. असू द्या, आता जेवढं सामान आहे तेवढं. आणि आता थोडी हळद पण टाकून घेते. हळद टाकून घेतली. आता आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो टाकून. चांगलं टोमॅटो परतून देणार आहे. चांगला मसाला परतून घेतला. सामानामध्ये बघा बटाटा पण टाकून घेतलाय, म्हणजे आपल्याला चांगला बटाटा परतायचा आहे. तर जवळजवळ 5 मिनटं मी चांगला बटाटा परतून घेणार आहे. आणि चवीनुसार मीठ पण घेतलं काढून टाकायला बटाट्यात. आणि कोथिंबीर पण चिरून घेतली वरनं टाकण्यासाठी. एवढंच भारी पण वाटतं. मस्त असा बटाटा परतून घेतलाय बघा, आणि कोथिंबीर पण टाकली वरून चिरून बघा. तर मस्त असं आता पराठा बनवून घ्यावा. मी तर अजून काय कणिक काय मळली नाही. कणिक मळून घ्यायची, तोपर्यंत बटाटा पण थंड होतोय. माझी दुर्गा माव झोपेतनं उठली बघा. कधी झोपलंय 4:30 वाजता. किती वाजल्या आता बघ, 6:45 वाजत आल्या. दुर्गा उठली, मध्येच कणिक मळून घ्यायची होती चपात्याची. आता हिला बघत बघत कणिक पण मळली, आणि हे सगळं थंड पण झालंय बघा. आपण बटाटा सगळं मिश्रण तयार करून घेतलं होतं, आणि इथं कणिक पण मळून घेतली. सकाळचा स्वयंपाक तसंच आहे. ह्यांनी सकाळी बाहेर गेलेला अजून काय आलेच नाही, आणि मला तर उपवास होता. आणि परत दुपारी थोडी खिचडी पण केली होती. मुलं म्हणली मम्मी कर, नाहीतर मी 5-6 गुरुवार जरा असंच निरंकार उपवास धरत होते. त्यांच्या हाताने मी पण खाल्ली थोडी. आणि दुर्गा माव झोपेतनं उठलं बघा. आणि ह्याचा 10 वेळा झाला, मम्मी पराठा झाला का, पराठा झाला का. तर चला करून घेते. आता तर मला काय दुर्गा व्हिडिओ घेऊन द्यायची नाही. दुर्गा काय खायचं तुला, तिकडं बघ. दप्तर सोडत नाही, दप्तर अडकूनच झोपली होती. त्या ताईने दिलेलं दप्तरीला लय आवडलंय बघा. तर सारखं रात्रंदिवस असतंय त्याच्या पाठीला. तर इथं बघा मस्त असा मी पराठा लाटून घेतलाय. एवढं काय नीट जमलं नाही बघा. इथं थोडं थोडं उरल्यासारखं झालंय, म्हणजे बाहेर आलंय फुटून बटाटा. लय दिवसातनं केलंय, भरपूर दिवस झाला केलेलं. ह्याच्या आधी केलं तर मीनाक्षी आलते त्या टायमाला. आता पहिल्यांदाच केलंय. तर चला आता ह्याला मी घेते भाजून. दुर्गा माव बसली इथं मोबाईल बघत होते. तिथं मस्त असं बघा पराठा चांगला भाजून घेतलाय बारीक गॅसवरती. आणि मी तेल लावले, कोणी कोणी तूप पण लावतं. आणि दुसरी साईड पण अशी भाजली बघा. थोडासा नॉर्मल जरा जास्त फुटलंय पहिले असल्यामुळं. ह्याचं लय घाई चालली होती, मम्मी कधी व्हायचं कधी व्हायचं. झालं.
8 वाजता सगळं काम आवरलं. रातूच्या शाळेमध्ये तिला घेऊन जायचं होतं. पण ह्यांनी पण बघा ना लवकर उठून पण फोनच्या नादी लागलं. फोनवर बोलत बसलं. एखादा फोन कमी घेतला म्हणून काय बिघडतंय का? लेकराचं बघायचं सोडून आधी तर फोनवर बोलत बसल्यात. पटकन साडी आणायचं जायचं सोडून. तर रात्री गेलं तर उशीर झाला. एक तर मॅसेज उशिरा बघितला. आधी बघितला होता पण मुलं रडत होती. मोबाईल हिसकावून घेतला. पोराने नीट वाचलं नाही. नीट नेमकं काय आहे ते वाचून पण डोक्यात किडं पडल्यासारखं झालं असं नाही का. आणि रात्री गेलं ह्यांना फोन करून ह्यांना घेऊन गेले पटकन. तर दुकानं बंद झाली. सगळी दुकानं हुडकली. बाकीची उघड होती. कपड्याचीच बंद झाली 10 वाजता. 9:45 9:30 वाजता निघालो होतो. पण काय सगळा घोळ होऊन बसला. आणि आत्ता पण सकाळच्या पारी राधूचं लवकर वेकअप आवरलं. अशी निम्म्यातनं व्हिडिओ कट केला. ह्यांनी आले होते राधूला शाळेमध्ये सोडून. कार्यक्रम तर चालू झाला होता पण तिथं दुकानात साडी घातली आणि तिकडल्या तिकडं सोडा म्हणलं. ह्यांना मेसेज टाकला होता. तर परत मला ह्यांनी म्हणलं चल तुला सोडवतं. तिथं कोणी नाही. संध्याकाळचे 9:45 वाजल्यात आणि आता आम्ही चाललोय बारामतीमध्ये साडी खरेदी करण्यासाठी. थोडं सामान पण घ्यायचंय. ह्यांनी दिवसभर घरी नव्हते. मेसेज पडलेला वाचला पण काही नीटनाटकं कळलं नाही लेकरांच्या नादामध्ये. तर चला हा साडी घ्यायची आता. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळच्या पारी माझा स्वयंपाक करून झाला. टोमॅटोची चटणी केली. 8 वाजल्यात बघा आणि माझ्या आंघोळी सगळं झालं. सगळं स्वयंपाकी झाल्यानंतर व्हिडिओ घेते आणि चपात्या पण करून झाल्यात माझ्या. छान झालं. असंच काहीच नव्हतं सामान जे होतं तिथं ॲडजस्ट केलं. कानातलं ओढू नको. आणि ही दुर्गमावर रडती मोबाईल दे म्हणून. ताईंच्याच गाडीवरती आल्या. सीमाताईंच्या गाडीवरती. ह्यांना फोन केला. ह्यांनी बाहेर होते आणि 9:30 वाजता ह्यांनी साड्या आणायला चालले होते आणि ओम शाळेमध्ये चाललं होतं. ते म्हणायचं पप्पा मला यायचं मागं. आणि मॅडमचा फोन गाडीवर बसलं की मॅडम मला थांबा म्हणलं. मेकअप चालू आहे. ह्यांनी गेले कपडे आणाय. मग साडी घेतली आणि राधूला सोडवलं. तर झालं गॅदरिंग पण झालं. शाळेतला डान्स केलेला बघा व्हिडिओ. आता मी संध्याकाळी नाही तर उद्या टाकेल. आता टायमिंग तर नाही मला. काम पण भरपूर आहे. हां लाव थांब. आणि राधूची शाळेत जायची घाय. मॅडमचा फोन येत्या आणि ओमची शाळेत जायची घाय. सगळ्यांचं सगळं चौकून बघा घाय घाय उरकायचं. ओमचं पण आवरायचं. दुर्गा रडते वायलेस. तरी 6ला उठले होते. आवरलं होतं. फक्त साडीसाठी घोटाळा झाला. आणि असं पण नाही की घरातली साडी घालायची का ते पण माहिती नव्हतं. हे म्हणली विकतच आणायची. तीच साडी काष्टा साडीच आणायची. मला तर इतका गडबड सुचत नाही साडी घालायला आणि येत पण नाही एवढी मोठी साडी घालायला बघा. आणि तिथं जाऊन बघितलं तर कोणी कोणी आयत्या आणल्या होत्या. कोणी घरातल्या घातल्या होत्या. ऐन टायमाला साडी भेटली नाही म्हणून आणि ह्यांनी दुकानात जाऊन घेतली बघा डायरेक्ट. मानवी आणि रातूलाच उशीर झाला बघा.